चांगदेव 65च्या अर्ध्यावरती आपण येऊन पोचलो आहे आणि साधारण जवळजवळ ब्रह्माविषयीच्या सर्व संकल्पना ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींना चांगदेवांना सांगायच्या आहेत त्या पद्धतीने जवळजवळ प्रक्रियांमधून सांगून झालेले आहेत. आणि आता ते पुढे प्रत्यक्ष चांगदेवांच्या बरोबरचा जो संवाद आहे तो आता आजच्या ओव्यांमध्ये आपला सुरू होईल. पण आत्तापर्यंतच्या साधारणतः ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांमधून त्यांनी एक एक अद्वैताच्या संकल्पना आपल्या पुढे रुजवल्या आहेत आणि त्यांनी त्याला म्हटलं आहे की कोणत्याही दिशेने पाहशील तर हे जे परमात्म्याचं अद्वैत स्वरूप आहे ते स्वरूप निश्चितपणे जाणून घेशील. त्याचं कारण असं की त्या स्वरूपाला जाणताना तुला एका स्थानावर असं यायचं आहे. जोपर्यंत समजून घेतो आहेस त्या प्रक्रियेपर्यंत दृश्य द्रष्टा यांच्यामधलं अद्वैत बोललं जाईल, पण त्यानंतर मात्र अद्वैताची भाषा राहणारच नाही. तो एकटा एकच आहे आणि तो एकटा एक कसा आहे, त्याच्याच ठिकाणी सापेक्षता नाही. त्यामुळे कशाच्या तरी सापेक्षतेने तो ज्ञान आहे, कशाच्या तरी सापेक्षतेने तो सत्य आहे, कशाच्या तरी सापेक्षतेने हा द्रष्टा होतो आहे, हे दृश्य होतं आहे असं म्हणाले काही होत नाही. जे तुला मी आत्तापर्यंत समजावलं, ज्ञानदेव म्हणतात की हा द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी तुला समजावली. द्रष्टा आणि दृश्य ह्याच्यामध्ये द्रष्ट्याचं आणि दृश्याचं महत्त्व काय, आवश्यकता काय आणि समजून काय घ्यायचं आहे हे मी तुला सांगितलं. पण म्हणाले एक लक्षात घे, त्या परमात्म वस्तूला ना द्रष्टा व्हावं लागतं, ना दृश्य व्हावं लागतं, ना ते दर्शन नावाची एक वेगळी अनुभूती प्रकट करतं. ते कुठल्याच प्रकाराने म्हणाले वेगळी अशी अस्तित्वाची बाजू प्रकट करत नाही, त्याला करावीच लागत नाही. सर्व काही त्याच्याच ठिकाणी आहे. त्यामुळे सापेक्षता संबंध म्हणजे द्रष्टा झाला की दृश्य आलं, त्या दोघांच्यामध्ये संबंध आला की द्वैत आलं, याची काही गरज नाही. समजून घेण्याकरता शब्दाची कसरत करत अद्वैत भाव समजून घ्यावा लागतो. नाही तर एका परमात्म वस्तूखेरीज दुसरं काही नाही हेच आमच्या प्रत्ययाला येत, याशिवाय अन्य नाही. आणि म्हणून म्हणतात जे जाणण्याची किठाई नेणणे किर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. ते म्हणतात की त्याला जाणीव रूपाने ज्ञान रूपाने दृङ्मात्र रूपाने जो भरून राहिला आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळी आमच्या परिभाषेमध्ये जाणीवेच्या बरोबर नेणीव आहे. इथे कुठे नेणीव आहे? आणि इथे नेणीव म्हणजे अज्ञान. इथे कुठे अज्ञान येऊच शकत नाही, येतच नाही. त्याचं कारण काय म्हणाले, त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे, अधर्म आहे म्हणून धर्म आहे, असे सापेक्ष संबंधच नाही आहेत. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी हे संबंध संभवत नाहीत. परी जाणणे म्हणून याही आपण कैचे. म्हणाले तिथे जाणणं म्हणायला तरी काय गती आहे, काय जाणायचं आहे त्याला, काय त्याच्यापासून वेगळं आहे की जे जाणण्याकरता किंवा जे जाणणारा म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी ती ज्ञाता आणि ज्ञेय ही जोडी तरी इथे कशाला पाहिजे, त्यातलं काही नको आहे. आणि म्हणून म्हणाले तो त्याच्या ठिकाणी जो स्फूर्ती रूप स्पंदित होतो आहे तो त्या ज्ञानाने स्पंदित होतो आहे, जे ज्ञान कशावरही अवलंबून नाही आणि जे जाणीवे नेणीवेच्या पलीकडे आहे. आता इतक्या जवळजवळ 32 झाल्या ओव्या. त्या 32 ओव्यांपर्यंत आता त्यांनी बऱ्यापैकी प्रक्रिया सांगितल्या. त्याच प्रक्रिया वेगवेगळ्या अंगांनी सुद्धा सिद्ध केल्या. आपण शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा त्याची उजळणी करूच. आता ते म्हणाले ह्या ओवीमध्ये या लागी मौनेच बोलीजे, म्हणून परमात्म्याबद्दल बोलावं कसं, मौन हीच त्याची भाषा आहे. मौनातच बोलता येतं. काही न होनी सर्व होईजे, काहीही न होता काहीही न व्हावं लागता तो सर्व काही होतो. म्हणजे त्याच्यापुरतं मौन हेच भजन आहे.
मौन हीच सेवा आहे. काय करायचं? सहज स्थितीमध्ये राहणं, बाकी दुसरं काही नाही. हेच त्याचं आचरण आहे. जो अद्वैत भावामध्ये आहे त्याला ह्याच गोष्टी आहेत. मौनात असावं आणि जी जशी स्थिती आहे तशी ती स्थिती फक्त अनुभवावी. त्या स्थितीपर्यंत आपण यावं. आणि जी सर्वात्म स्वरूप स्थिती आहे, सर्व आत्म्यांच्या ठिकाणी असणारी जी स्वरूप स्थिती आहे तीच त्याची निश्चिती आहे. तेच त्याचं खरं स्वरूप आहे. तो त्याच स्वरूपामध्ये आहे. म्हणजे कसं की प्रत्येकालाच स्वरूपाची जाणीव आहे. आता त्याला त्यांनी असं म्हटलं आहे की ही त्याची स्थिती, त्याचं असणं हे कसं आहे? सहज आहे. हे कसं आहे? स्वाभाविक आहे. आणि ह्या ठिकाणी आता जे आपण पहिल्यापासून आत्तापर्यंत रोज एकदा म्हणतो की भगवंताची सत्ता हीच ह्या तत्त्वज्ञानातून त्याच्या स्वरूपाची ओळख करून देताना वेगवेगळ्या प्रकारांनी मांडली आहे. आणि त्यामुळे ही काय आहे? ही सत्ता ज्ञानाची सहज स्फूर्ती आहे. अशा एका वाक्यामध्ये आत्तापर्यंतचे सगळे जे दृष्टांत आहेत ते सगळे दृष्टांत एकत्र आले. ते संवित्ती आली त्याच्यामध्ये, दृङ्मात्र आलं त्याच्यामध्ये, स्फूर्ती आली त्याच्यामध्ये. कारण सत्ता एक शब्द घेतला की त्या सत्ता शब्दाने, म्हणून ती डोक्यामध्ये पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक सत्ता सारखी लक्षात ठेवून तिचे संदर्भ कुठे आणि कसे घ्यायचे हे आपण जेव्हा कुठलाही ग्रंथ अद्वैताचा वाचतो त्यावेळी आपल्या लक्षात येईल की त्यांनी जे म्हटलं आहे की ही जी सहज स्थिती आहे ती स्वाभाविक स्थिती आहे. त्या स्थितीचं आचरण करताना लक्षात ठेवण्याचा ज्ञानाचा विषय काय? तर एवढाच विषय की सत्ता ही ज्ञानाची स्फूर्ती आहे. म्हणजे पारमार्थिक सत्ता वाचलं की कोणतं ज्ञान? त्याचं स्फुरण आमच्या बुद्धीमध्ये होतं. व्यावहारिक सत्ता कशाचं ज्ञान? काय मर्यादेपर्यंत ज्ञान? आमच्या बुद्धीत त्याचं स्फुरण आहे. प्रातिभासिक सत्ता काय तिचं प्रयोजन, कशी ती असते, आमच्या बुद्धीला कळतं. म्हणून काल आपण म्हटलं की निष्प्रयोजन व्यवहारात काहीच नाही, जगात काहीच नाही. प्रातिभासिक सत्ता साधकाला टाकायची आहे, पण व्यावहारिक सत्तेत जगताना कधीकधी तिचा आधार घ्यायचा आहे. कारण राजकारण त्याच्याशिवाय होत नाही. एखाद्या विषयाचं ज्ञान करून घेताना, ती पारमार्थिक सत्ता समजून घेताना प्रातिभासिक सत्तेचा आधार घ्यावा लागतो. सर्वच वेळी व्यावहारिक सत्ता उपयोगाला येत नाही. एका वाक्याचं विधान करून, एका तत्वाचं विधान करून विषय संपत नाही. तेवढं विधान पुरेसं होत नाही. मग काय होतं? म्हणून आपण म्हणतो की दृष्टांत जो आहे तो पूर्णार्थाने न घ्यावा. त्याचं कारण असं, पारमार्थिक सत्तेत आहोत आम्ही. त्या मूळ वस्तूशी याचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही आहे. आणि ते पूर्णार्थाने त्याच्याशी साम्य दाखवणार आहे का? दाखवणार नाही आहे. तरीसुद्धा आम्ही त्याच्याकडे का वळावं? त्या दृष्टांताला का पाहावं? कारण ती प्रातिभासिक सत्ता आमच्याजवळ, आणि त्या प्रातिभासिक सत्तेमध्ये काय म्हटलं हे आम्हाला झटकन कळतं. नुसत्या व्यावहारिक सत्तेत आत्ता आपण म्हटलं तसं की नुसतं पारमार्थिक सत्ता म्हटलं तर आपल्याला काय कळलं असतं, नुसतं व्यावहारिक सत्ता म्हटलं तर आपल्याला काय कळलं असतं. पण आम्हाला शंकराचार्यांनी इतकी उदाहरणं दिली, प्रातिभासिक सत्तेकरता इतकी उदाहरणं दिली की ह्या तिन्ही सत्ता ज्या आहेत त्या आपल्याला दृष्टांतांनी कळायला लागल्या. म्हणून जगाचं मिथ्यात्व आम्हाला दृष्टांतांनी कळायला लागलं. म्हणून असो, आता आपण इथे जे पाहतो आहोत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हा अनादी अखंड असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला समजून घेताना काय भाषा काय आहे म्हणाले? या लागी मौनेच बोलीजे. म्हणून मौन हीच त्याची भाषा आहे. त्याचं ओळख करून देणं, समजून घेणं हे मौनच आहे. काही न होनी सर्व होईजे म्हणाले. काही न होणे म्हणजे आपल्याला सहज स्थितीची ते व्याख्या सांगतायत की काहीही करू नये. काहीही करू नये म्हणजे काय करू नये? गीताकारांनी ते फार चांगलं मांडलं आहे आपल्यापुढे. 2 लक्षणं सांगितली आहेत, सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी. तो कशाचाच आरंभ करत नाही. त्याच्या मनामध्ये काही निर्माण करण्याकरता त्याच्यापासून
तो आपल्या ठिकाणाहून आपली इच्छा म्हणून, आपला संकल्प म्हणून, स्वाभाविक म्हणून सुद्धा तो करत नाही. मग काय करतो? ईश्वराची इच्छा, यदृच्छा लाभ संतुष्टा. त्याची जी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे जे घडायचं असेल ते घडेल. मग याला सुचतं कसं? तर तो स्फुरण देतो. तो जे स्फुरण देईल त्या संकेताप्रमाणे तो व्यवहार करतो. म्हणून सर्वारंभ परित्यागी, सर्व आरंभाचा त्यांनी परित्याग केलेला आहे. आता त्याच्याकडून काय घडवून घ्यावं? कारण काय आहे, शेवटी त्या परमात्म्यावर सोपवलं की काळजी त्याला आहे. त्याला काय करून घ्यायचंय तो करून घेईल. जोपर्यंत मी माझ्या मनाने करतोय तोपर्यंत भगवंत म्हणतो कर बाबा, तुला करायचंय, तुझी हौस आहे ना, तू तुझ्या हौसेने कर. आणि संत भक्त तो म्हणतो हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी का, रहे आजाद या जग में, हमन को बेकरारी क्या. आम्हाला म्हणाले काय गरज आहे भान ठेवून ह्या जगामध्ये जगण्याची? आम्हाला काही गरज नाही, आम्ही सहज स्थितीत. जो बिछुडे है प्यारे से, भटकते दरबदर फिरते, हमारा यार है हम में, हमन को बेकरारी क्या. म्हणजे आमचा भगवंत आमच्या बरोबर आहे, आम्हाला तिचा विचार करण्याचं काय काय करायचं आहे ह्याचा विचार राहत नाही. म्हणून ते म्हणतात आचरण कसं राहतं? सहज स्थितीत. जी परिस्थिती जशी आली आहे त्याप्रमाणे मनुष्य व्यवहार करतो. कबीरा इश्क का मारा, दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या. कबीरजी म्हणतात की हो आम्हाला काही अडचण येत नाही. हमन है इश्क मस्ताना, हमन को बेकरारी क्या, रहे आजाद या जग में, हमन को होशियारी क्या. या जगात आम्हाला कसंही ठेवावं, जसं ठेवाल तसं राहायला तयार आहे. तयार म्हणजे आम्हाला त्यात काही वाटतच नाही. तयार आहे हे म्हणणं सुद्धा आमचीच भाषा आहे, आम्हाला समजून घेण्याकरता. काहीच नाही, सहज स्थिती आहे आचरणामध्ये. ते म्हणतात ह्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दल इतकं प्रेम आहे, दुई को दूर कर दिल से, द्वैत अंतःकरणातून निघून गेलंय. जो चलना राह नाजूक है, साकरी भी है और नाजूक भी है. मोठी अरुंद वाट आहे चालण्याची आणि ती नाजूक पण आहे. फार अवघड आहे त्या वाटेवरून चालणं. घसरण्याची शक्यता प्रतिक्षणाला आहे. म्हणून जो चलना राह नाजूक है, हमन सर बोझ भारी क्या. पण आमच्या डोक्यावर पुष्कळ ओझं आहे ना, कारण पूर्वजन्मांचं आमचं जे संचित आहे त्याचं मोठं गाठोडं आहे डोक्यावरती. अगर हमन सर बोझ भारी क्या असलं तर कुठे बिघडलं, आम्हाला काही फरक पडत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं बस मौनात राहावं, हेच त्याचं भजन आहे. मौन, त्याच्या स्मरणात राहावं हे त्याचं भजन आहे. पुढे सहज स्थितीत राहावं, स्वाभाविकपणे राहावं, हेच त्याच्याकरता आचरण आहे परमार्थ मार्गावरचं. नाना बोधाची ये सोयरिके, साचपण जेणे एके, नाना कल्लोळ मालिके पवाणी जेवी. पाणी आणि कल्लोळ ह्याचं उदाहरण घेऊन त्यांनी सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मनुष्याच्या ठिकाणी प्रकट होईल. कोणी शास्त्रज्ञ असेल, कुणी संगीतज्ञ असेल, कुणी वादक असेल, कुणी गायक कलाकार असेल, कुणी ज्योतिषी असेल, कुणी आपल्या हाताने वेगवेगळ्या प्रकारच्या मागांवरती सुंदर प्रकारची विणकाम करत असेल, विणकर असतील, असे कुणीही असतील. आपल्या आपल्या क्षेत्रात नानाविध ज्ञानाचा संबंध आत्म्याशीच साचा. जे मिळतं म्हणून भारतीय परंपरेमध्ये सगळ्या 64 कला आणि सर्व प्रकारच्या विद्या ह्या सगळ्या ईश्वराच्या अधिष्ठानावर सुरू होतं. आमची संगीताची कला असली तरी परमेश्वराला नमन आहे आधी, नृत्याची कला असली तरी परमेश्वराला नमन आहे. अधिगणाला रणी आणावा नाही तर तुकडा सुना सुना. म्हणाले आधी त्याला आणलं पाहिजे, आधी त्याला नमन केलं पाहिजे. कारण का हे सगळं जे निर्माण झालं आहे ते आत्ता आमच्या इथे त्याच्या दुसऱ्या टोकाला पोचलेलं आहे, त्याच्या उत्कर्षाच्या. पण मूळ त्याचं अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून इथे ते सांगतात की निरनिराळ्या प्रकारच्या कला असो, या जगातलं कोणत्याही विषयातलं ज्ञान असो, ते सगळं ज्ञान जर कुठून निर्माण झालं असेल तर त्या परमात्म्यापासून. त्याला दृष्टांत काय? पाणी एकच आहे, त्याच्यावर नाना कल्लोळू म्हटले आहे.
तसं हे ज्ञानस्वरूप असणारं दृङ्मात्र असणारं परमात्म तत्व, त्या परमात्म तत्वाच्यावरती विविध ज्ञानांची जणू काही लाट उसळावी आणि ते वेगवेगळं ज्ञान त्या लाटांच्या रूपाने त्याच्यावर निर्माण होत राहावं, ज्याच्या ठिकाणी जे होणार आहे ते. जे देखी जते वीण एकले देखते पण, हे असो आपण या आपण आपणची जे. तो कसा आहे म्हणाले, हे आत्मतत्व ज्ञानरूप आहे. दृश्य नाही तरी ते पाहणार आहे. दृश्य आहे म्हणून त्याला द्रष्टेपण आलं का? दृश्य आहे म्हणून त्याला द्रष्टेपण धारण करावं लागलं का? द्रष्टेपण नावाचा गुण हा त्याच्या ठिकाणी दृश्यावर अवलंबून आहे का? त्याला ह्याच्यावर अवलंबून राहायची गरज नाही. आपण मगाशी म्हटलं तसं इथे पुन्हा पुन्हा तेच सापेक्ष संबंध नाही. काहीतरी आहे म्हणून परमात्म्याचं अस्तित्व आहे असं. बिईंग असणं, असलेपण, अस्तित्व, काल आपण बघितले ना शब्द, की ह्या सगळ्यामध्ये तो त्याचा आहेच. त्याच्या ठिकाणी दुसरं काही असण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून हे जे ज्ञानरूप, जे देखत जे वीण एकले देखते पण, त्याला पाहण्यासाठी समोर काही असण्याची आवश्यकता नाही. ते काहीही नसताना ते पाहत आहे, त्याला पाहता येत आहे. त्याला आवश्यकता असेल तर. म्हणून आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतोय ना, जिथे डोळे आहेत तिथंच कान आहेत, जिथे कान आहेत तिथेच मुख आहे, तिथेच श्रवण आहे, तिथेच त्याच्या ठिकाणी वाणी आहे. सगळं एकाच स्थानावरती आहे, एकापेक्षा काही वेगळं नाही आहे. म्हणून म्हणतात हे असो आपण या आपण आपणची जे. आता सारखं पहिल्यापासून आत्तापर्यंत द्रष्टा, दृश्य, दर्शन ही त्रिपुटी आणि त्याच्या अनुषंगाने ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती, हे सारखं चालू आहे. आता त्याला इथे द एंड केलं आहे त्यांनी, इथे आणलं आहे. ते म्हणतात की आता हा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ह्या सगळ्यामध्ये एकच आत्मा परिपूर्णतेने भरलेला आहे. आणि त्यामुळे सगळं काही तोच होऊन राहिल्यामुळे असं होऊन त्याला 3 भागात विभागून घ्यायची काही गरज नाही. तो एक वस्तू आहे, वस्तू मात्र आहे, केवळ वस्तू आहे. जसा दृंग मात्र शब्द वापरला तसा आता हे सगळे अलीकडचे आहेत. ये उस छोर की बात है, उस किनारे की बात है, की त्या किनाऱ्यावरती जाऊन ही बोलायची गोष्ट आहे. या किनाऱ्यावर वस्तू मात्र आहे, केवळ तो एक आहे, आणखीन काही नाही आहे. याच्याशिवाय दुसरं काही संभवत पण नाही आहे. म्हणून ते म्हणतात की तो आत्माच फक्त त्या ठिकाणी राहिलेला आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही संभवत नाही. जे कोणाचे नव्हतेनी असणे, जे कोणाचे नव्हतेनी असणे, कोणीही नसलं तरीसुद्धा ज्याचं असणं जसंच्या तसं आहे. जे कोणाचे नव्हता दिसणे, ते सुद्धा आत्म्याचं जे अस्तित्व आहे कोणत्याही कारणसंबंधाशिवाय ते प्रकट आहे. कारणसंबंध कशाशी जोडला तर अद्वैत नाहीच, ईश्वराचं एकमेवाद्वितीयत्व नाहीच, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमत्व नाहीच. त्याचं कारण असं की तो एकमेव द्वितीय आहे. त्याच्याबरोबर जर कार्यकारण संबंधाने कुणी जोडला तर कधी तो कारण आहे, कधी हा कारण आहे, कधी तो कार्य आहे, कधी हा कार्य आहे, असं होतच नाही. ह्या सृष्टीच्या मुळाशी एकटं एक परमात्म तत्व आहे, त्याच्याशिवाय अन्य तत्व संभवत नाही. त्यामुळे ते म्हणाले ते कोणाचे नव्हतेनी असणे, म्हणजे कोणत्याही कारण संबंधाशी. त्यामुळे आपण उलटं करत जातो ना, की आपण जेव्हा प्रतिप्रसवाचा किंवा संहरणीचा विचार म्हणतो तेव्हा आपण उलटे मागे जातो, आपल्या देहात जाऊ, समष्टीत जाऊ आणि उलट विचार करत त्या सत्वगुण, सत्व जे रज आणि तम या त्रिगुणांच्या पर्यंत जाऊ, त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ, त्या ठिकाणी व्यापक अहंकार किंवा वैश्विक अहंकारापर्यंत जाऊ, त्याच्या पलीकडे महत किंवा वैश्विक ज्ञान तिथपर्यंत पोचू, त्याच्या पलीकडे जायचं, थेट परमात्म्यात जाऊ. नाहीतर दर्शनाचा विचार करताना आणखीन एक पायरी पाहिजे, तर अव्यक्तात जाऊ आणि अव्यक्तातून प्रत्यक्ष परमात्म्यामध्ये जाऊ.
ह्या सगळ्याचा संहरणी उहारणीमध्ये कार्यकारण संबंध आहे, कार्यकारण भाव आहे. पण एकदा इथे त्या परमात्मा तत्वापाशी पोचलो की मग आता ह्याच्याबरोबर कोणी नाही. त्या आमच्याकडे ते भोंडल्याची गाणी असतात तशी, असं अंगण सुरेख बाई, त्या अंगणापासून कथा सुरू झाली. आता अंगणाच्या आधी कोणी नाही, कथा अंगणापासून सुरू झाली. ह्याच्या मागे कोण, त्या अंगणाच्या बरोबर कोणी नाही. आणि म्हणून सर्वात मुळात कोण, परमात्मा. त्या परमात्म्याला काही करायला कुणी पाहिजे का, कुणी नको, कशाचीच आवश्यकता नाही. त्याच्याबरोबर कुणी असावं असं नाही, बरोबर कुणाला तरी घ्यायला पाहिजे असं नाही, त्याला कुणाला तरी निर्माण झालेलं स्वीकारलं पाहिजे असं नाही. सगळंच्या सगळं म्हणजे मी जग निर्माण करतो आहे आणि हे सगळं निर्माण करताना मला रॉ मटेरियल कुठेतरी कमी पडलं, चला आता कोणाकडनं तरी आणावं. ती काही पुण्यातली लग्नाची कार्यालयं नाहीत की आपल्याकडे आयत्यावेळी 500 लोक जेवायला यायचे, 700 आले की सगळ्या कार्यालयांना फोन, तुमच्याकडे आळूची भाजी आहे का, आमची संपली, आम्हाला पाठवून द्या. म्हणजे परमात्म्याला जग निर्माण करताना माझ्या रॉ मटेरियलमध्ये अग्नी कमी पडतोय, तुम्ही अग्नी पाठवता का, असलं काही होत नाही, काही कमीच पडत नाही. सगळं तोच आहे, सगळं त्याच्याचपासून आहे. आणि म्हणून त्याचा एक गुणधर्म आम्ही कोणता मानतो, अव्यय, जो खर्चीच पडत नाही, त्याला खर्ची पडावंच लागत नाही. त्याच्या कुठल्याही खर्ची पडण्याशिवाय हे जग त्याच्यापासून निर्माण होतं. हे त्याचं विशेषत्व आहे, हे त्याची लक्षणं, या लक्षणांनी आम्ही त्याचं मोठेपण जाणतो. असो, जे कोणाचे नव्हते म्हणून हा कार्यकारण संबंधाच्या पलीकडचा आहे. जे भोगता, भोग्य, जी वस्तू भोगायची येते आणि भोगणे, हे त्याला काहीच लागत नाही. या सगळ्याशिवाय या संबंध जगाचा तो उपभोग घेतो. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे त्याला लागत नाही, ह्याच्याशिवाय त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. आणि म्हणून आता म्हणाले, लक्षात घ्या की आता सगळा विषय संपला. ह्या 36व्या ओवीपर्यंत त्या परमात्म्याचं स्वरूप वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, चांगदेवा तुला असं तसं तसं करून तुला पुष्कळ घास, त्यांच्या भाषेत छोटी छोटी भातुकं खाऊ घातली, छोटे छोटे घास करून तुला विषय समजवला आणि अगदी मऊ उरगुट्या भात करून खाऊ घातला की तो तुला पचला पाहिजे. आणि म्हणून आत्तापर्यंत म्हणाले तुला काय शिकवलं, मी एकच शिकवलं. ते म्हणतात फक्त परब्रह्माचं स्वरूप कसं आहे त्याच्याकरता ते कसं जाणून घ्यावं आणि किती प्रकारांनी त्याच्यापर्यंत पोचावं. म्हणून ते सांगतात आता बास झाला, द्रष्टादर्शन दृश्य विचार आता पुष्कळ झाला. आता म्हणाले आत्म्याच्या संबंधामध्ये त्याचं आहे पण, बिईंग, असणं, अस्तित्व एवढं घेऊनच आता पुढे चल म्हणाले. त्या ठिकाणी नाहीपणाला थाराचं नाही आहे, कारण नाही पण परमात्म्याचं कुठेच असूच शकत नाही. नास्तिकांनी काही बोललं तरी काय झालं, कारण वाणी आहे आणि त्यामुळे जिथे ज्याला काही स्थान, जे आपण जसं रज्जूवरती सर्प म्हणतो तसा आहे, तो विपर्यय आहे. त्याच्या ठिकाणी जे वस्तू जशी नाही तशी कल्पना करणं आहे, किंवा विकल्प जरी घेतला तरीसुद्धा तसंच आहे. म्हणजे ज्या शब्दाला अर्थ नाही अशा प्रकारे वस्तुशून्यो विकल्प, हा वस्तूला अस्तित्वच नाही. शब्दज्ञानानुपाती, फक्त शब्दाला अनुसरणारा आहे. आकाश पुष्प किंवा पुष्प, म्हणजे आकाशात फुलं आली आहेत, म्हणजे आकाशात प्रचंड वेल पसरलेले आहेत, त्या वेलाला कितीतरी फुलं लागली आहेत आणि आम्ही देवाला पाहिजे तर दुकानातून फुलं आणत नाही, आम्ही पुष्पाने देवाची पूजा करतो. शब्द सगळे बरोबर आहेत, वाक्यरचना सुदैवाने मराठी भाषा येते म्हणून बरोबर आहे. अर्थ काय, अर्थबोध शून्य. पुष्प नावाची गोष्ट जगात अस्तित्वातच नाही आहे. सस्य शृंग म्हणाले, सशाला असलेलं शृंग, सशाचे शिंग, कुठे आहेत सशाला कधी शिंग नाहीच आहेत. पण शब्द बरोबर आहे की नाही, आम्हाला कळू शकतं की नाही की ससा चांगला पांढरा शुभ्र आहे, त्याच्या कानाला लागूनच त्याला 2 शिंग आली आहेत, कल्पना करू शकतो. पण असं नाहीच आहे. जे नाही त्याची कल्पना करणं ह्याचा व्यवहारामधला अर्थ नास्तिक तो आहे. जे काहीच नाही आहे
जी कल्पना करताच येणार नाही आहे, त्या कल्पनेचा आश्रय करणारा कोण आहे? नास्तिक आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, अहो नकारच होऊ शकत नाही तर काय नकारणार? नकाराला तर्कच उभा राहत नाही तर तुम्ही काय नकारणार? आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आता सांग देवा, ईश्वर स्वरूप समजून घे तत्वतः. या 36 ओव्यांमध्ये मी तुला सांगितलं, तया पुत्र तू वटेश्वराचा. आता सांगतो तुला, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझा आपण याचा बोल एके. आणि आता सांग देवा, आता पुन्हा फिरून मागे जायचं कारण नाही, आता फक्त तुझ्या करता, आता तुझ्या माझ्यात संवाद सुरू झाला. आता म्हणाले, हा चांगदेव, त्याप्रमाणेच आत्तापर्यंत मी तुला 36 ओव्यात सांगितलं त्याप्रमाणेच हे चांगदेवा, तू कुणाचा मुलगा आहेस? वटेश्वराचा. कारण तू काय आहेस? तया पुत्र तू वटेश्वराचा. कसा? रवा जैसा कापुराचा. कारण तुला जर मी एकदम तुझ्या बाबतीमध्ये थेट त्याच्याशी नेऊन एकरूप केलं, तुला झेपायचं नाही. त्यामुळे आता तुला कसं सांगतो मी, की म्हणाले तू पुत्र वटेश्वराचा. त्या वटेश्वराची ज्याची तू उपासना करतोस त्याचा तू पुत्र आहेस. दृष्टांत कोणता दिला? रवा कापुराचा. मागे कोणता येऊन गेला? मातीच्या ढेकळाचा. त्या ढेकळामध्ये जसे बारीक बारीक कण असतात, तसं म्हणाले तू कोण आहेस? त्या कापराच्या वडीचा जर ती चुरगळली किंवा मोडली किंवा ती जर घडवली तर कशाने घडवली जाईल? त्या कापराच्या बारीक बारीक कणांनी. त्या कणाला मी रवा म्हटलं. ती जर वडी पुन्हा कुस्करली किंवा ती जर मोडली, काय निर्माण होईल? बारीक बारीक कण, रवा. म्हणून रवा जायचा कापुराचा. म्हणजे तू कोण झालास? तू अंश झालास. त्या कापराच्या वडीचा अंश झाला, म्हणजे तू वटेश्वराचा अंश आहेस. चांगया मज तुझा आपण याचा. तू आणि मी ही आपली जी स्थिती आहे ती कशी आहे? आत्मैक्य स्थिती आहे. कारण त्या वटेश्वराचा तू जसा कापुराचा रवा आहेस, त्याच्यामध्ये अनेक रवे आहेत, अनेक कण आहेत. त्यातला एक कण मी आहे. त्यावेळी म्हणाले, मी पण त्या वटेश्वराचाच पुत्र आहे, तू पण त्या वटेश्वराचाच पुत्र आहेस. आणि त्यामुळे म्हणाले, तो जेव्हा एकत्र होतो किंवा तो त्याच्या मूळ रूपात येतो तेव्हा ती वडी झाली. आणि आपण सगळे झालो तेव्हा आपण कापराचे कण झालो, रवा झालो. आणि म्हणून म्हणाले, ही जी आत्मैक्य स्थिती आहे, ही आत्म्याच्या ठिकाणी एकरूप असण्याची जी स्थिती आहे, त्या वडीत असण्याची आपली जी स्थिती आहे ती चांगदेवा समजून घे. त्या वडीचे केलेले बारीक 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 रवे ते आपण आहोत हे एक वेळ समजेल, पण त्या वडीत आपणच आहोत हे फक्त समजून घे. सर्वम खलु इदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी समजू शकू. आस्तिक भाव असेल तर आम्ही समजलो, पण सर्व काही फक्त तोच आहे हे समजून काही शब्दांनी समजतं, पण माझा अहंकार सुटला पाहिजे ना. मला वाटलं पाहिजे ना की मी ब्रह्म आहे इथपर्यंत ठीक आहे, कारण माझं अस्तित्व अजून शिल्लक ठेवलं. माझ्या सकट सगळं जग तोय, जरा गडबड आहे. म्हणजे माझं अस्तित्व सोडायला मी तयार होणार का होणार नाही? प्रश्न एवढाच आहे की माझं अस्तित्व विरघळवून टाकलं पाहिजे, माझं अस्तित्व संपवून टाकलं पाहिजे. जेव्हा संपतं तेव्हाच परमेश्वरी अस्तित्व प्रकट होतं. आपण जसं पाहिलं ना की प्रकृती पूर्णपणाने लीन झाली तेव्हा पुरुष पूर्णपणाने प्रकट झाला. आमच्या ठिकाणी प्रकृतीचा जेवढा म्हणून भाग शिल्लक राहील तेवढा तो आम्हाला प्रकट होणार नाही, तितका तो आमच्यापासून दूर राहील. म्हणून म्हणाले, हे बघ, ही तुझ्या माझ्यामधली स्थिती कशी आहे? आत्मैक्य स्थिती आहे. म्हणाले, एकात्मभावानी आपण एकरूपतेने अद्वैत भावानी त्या आत्म्याशीच जोडलेले आहोत. म्हणून त्या एका आत्म्याशी जोडलेला तू आणि मी यांच्यामध्ये द्वैत स्थिती संभवत नाही. हे कशाकरता सांगितलं? कारण तुला चिठ्ठी लिहितोय मी. ज्ञानदेव म्हणतात की तुला चिठ्ठी लिहिणं म्हणजे तुला वेगळं समजून मला वेगळं समजणंच आहे ना. त्या चिठ्ठीमध्ये की मी माझी चिठ्ठी तुझ्याकडे पाठवतो हे जेव्हा होतं त्यावेळी अद्वैत कुठं गेलं? म्हणून आता ते सगळं स्पष्टीकरण सुरू आहे. ज्ञानदेव म्हणे, तुझं माझा बोल ऐकणे ते तळहातात तळी मिठी देणे जयापरी. मी लिहून तुला पाठवायचं आणि तिथे गेल्यावर तुझ्या शिष्यानी माझं पत्र काय आहे ते वाचून दाखवायचं. म्हणजे बोलणं तू ऐकणं
म्हणजे माझ्या शरीराच्या तळहाताला मी माझ्याच दुसऱ्या हाताच्या तळहाताने जोडणं आहे. त्याला मिठी देणे, त्याला जोडून घेणे. तळहाताने तळहाताला जोडल्याने काय होणार आहे? माझंच शरीर आहे. माझ्या शरीराचे 2 तळहात आहेत, तेच एकमेकांच्या जवळ आणले. ह्यात काहीच वेगळं घडत नाही, कारण एकच आत्मतत्व आहे. त्याच्यामध्ये ज्ञानदेव बोलतोय आणि चांगदेव ऐकतोय, यांनी काही फरक पडत नाही. याच्यामध्ये ना ज्ञानदेव वेगळा आहे ना चांगदेव वेगळा आहे. दोघेही एकाच कापराचा रवा आहेत. त्यामुळे हे दोन्ही रवे त्या वटेश्वराच्या ठिकाणीच आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं हा डावा हात आणि उजवा हात या दोघांनी एकमेकांच्या जवळ यावं, ह्याच्यामध्ये काही विशेष असत नाही. म्हणून म्हणाले चांगदेवा, तुझ्या भेटीचं काय महत्त्व आहे? तुझ्या भेटीचं काय प्रयोजन आहे? तुझ्या भेटीची काय आवश्यकता आहे? कशा करता? तू आणि मी एकच आहोत. तू आणि मी एकरूपच आहोत. तू आणि मी त्या वटेश्वराचेच आहोत. आणि त्यामुळे म्हणाले एक लक्षात घे की हे कसं आहे, पाणी आहे. जलामध्ये त्यांनी एक गदेला शब्द वापरला आहे. तिथे त्यांनी सांगितलं की गादी, आणि गदेला म्हणजे मोठी गादी. कार्यालयामध्ये एका हॉलमध्ये बसेल असे गुंडाळा करून ठेवलेली एक गादी असते की ते झरझर झरझर उलगडून टाकतात की झालं. सगळ्यांना 10-15 लोक त्या एका गादीवरती 4-2 चादरी टाकून झोपतात. तसं म्हणाले हे पाणी आहे. ह्या पाण्यावरती जणू काही गादी केली आहे. म्हणजे पाण्याचा एक असा मोठा चौकोनी एक तयार केलेल्या गादीसारखा आकार आहे. आणि त्या गादीवरती वारा येऊन झोपला आहे. वारा येऊन झोपला की त्यांनी काय केलं, त्या पाण्यावरती लाटा उत्पन्न केल्या. तो काय झोपतो म्हणजे तो काय आडवा पडतो की काय? म्हणाले त्या वाऱ्याने त्याच्यावरती लाटा उत्पन्न केल्या. अशा लाटा निर्माणच होत राहिल्या. म्हणाले ह्या लाटा निर्माण झाल्या म्हणून त्या गदेल्याला काय झालं? तो जो गदेला आहे तो गदेला जसा आहे तसाच आहे. तसं म्हणाले ह्या परमात्म्याच्या एवढ्या विशाल पार्श्वभूमीवरती, आपल्याकडे आज म्हणतो आपण तशा मोठ्या कॅनव्हासवरती रंगवायला घेतलं, तोच दृष्टांत आपण पाहिला ना, भिंतीवरती चित्र काढलं. तसं परमात्म्याच्या मोठ्या परमात्मा नावाच्या कॅनव्हासवरती या जगाचं चित्र काढलं तर काय झालं? फक्त भिंतच राहिली, अधिष्ठानच राहिलं. म्हणून म्हणाले शुद्ध आत्म्याचा ठिकाणी हा जो परमात्मा आहे त्याच्या शुद्ध अवस्थेत आहे. समजून घ्यायला कुठं म्हणून बघावा? समजून घ्यायला परमात्मा तत्व म्हणून बघावा, नाही तर दृंग मात्र म्हणून बघावा. केवळ जाणीव मात्र या जगात पसरलेला आहे. ह्याच्या खाली आता उतरायचंच नाही. ह्याच्या खाली उतरलं की पसारा वाढायला लागला. आम्हाला समजून घेण्याकरता जर जाणीवेच्या पातळीवर समजायचं असेल तर दृंगमात्र जाणीव म्हणून समजून घ्यावा. त्या पातळीवर पण उतरायची आपल्याला इच्छा नसेल तर ती वस्तू, कारण माऊलींनी सारखा वस्तू मात्र शब्द वापरला किंवा वस्तू वापरलाय. परब्रह्म शब्द किंवा परमात्मा शब्द सारखा वापरला नाही आहे. त्यांनी तिथे वापरलाय तो वस्तू, म्हणजे ती वस्तू कोण? परमात्मा वस्तू. असं लक्षात ठेवून त्या वस्तूपासून अभ्यास केला, त्या वस्तूपासून विषय जाणला तरी माऊली म्हणतात काय आपल्याला अडचण नाही. त्यामुळे हे जे शुद्ध परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वाच्या ठिकाणी काय आहे? मी त्याचा अंश आहे आणि तुझ्या माझ्यामध्ये काही भेद नाही आहे, कारण आपण त्या एका कापराच्या वड्या. म्हणून काय करायचं? ह्यामध्ये मी किंवा तू दोघांनाही स्थान नाही आहे, फक्त शुद्ध स्वरूपामध्ये तो आहे. म्हणून चांगदेवा लक्षात घे की तू आणि मी कोणत्या भूमिकेवर आहोत. बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे, का उजिवडे देखीजे उजिडा जेवी. आता सुरू झालं 5 ज्ञानेंद्रियांनी शब्द स्पर्श रूप रसगंध या 4-5 गोष्टी, त्याच्यावर आणखीन 1-2 गोष्टी घेतल्या. या सगळ्यांच्या सहित ज्याची त्यांनी जाणीव घ्यायची. म्हणजे काय करायचं? परमात्मा काय करतो? बोलेची बोल ऐकजे, म्हणजे बोलानीच बोल ऐकला, शब्दानीच शब्द ऐकला. आम्ही नाही ऐकला, शब्दानीच शब्द ऐकला. आमच्या इथे होईल का असं? आमच्या पृथ्वी तलावरती हा अनुभव येईल का की बोल आहे आणि बोलाला ऐकतो आहे? का होणार नाही? कारण बोलाला सापेक्ष संबंध आहे. सापेक्षता कोणाची? आमची. आम्ही आहोत, बोल आहे आणि आम्ही ऐकतो आहोत. इथे परमात्म्याच्या ठिकाणी काय होतं? असं काही नाही आहे. बोलच बोलाला ऐकतो. आणि म्हणाले किंवा स्वादेची स्वाद चाखीजे, जी चव आहे त्या चवीनीच चव चाखायची. म्हणजे ती काय चाखणार आहे?
तिला काहीच करावं लागत नाही. तिच्या ठिकाणी म्हणजे आपल्याला ते त्या ज्ञानाची जाणीव करून देत आहेत, की ते आपल्याला म्हणत आहेत की आम्ही चवीनी चव चाखायची, म्हणजे ह्याची चव आणि ही चव चाखाई असं काहीच नाही म्हणाले. की स्वाद नावाची जी एक गोष्ट आहे ती त्या परमात्म्याच्या त्या वस्तुमात्राच्या ठिकाणी उत्पन्न कशी झाली? स्फूर्ती मात्र, केवळ स्फुरण. आणि नुसतं स्फुरण का बरं? नुसता स्वादानी स्वाद अनुभवणं किंवा खाऊन पाहणं आणि ते जाणवून घेणं का बरं? त्याचं कारण असं सापेक्ष संबंधच नाही आहे. तोच आहे, तोच स्वाद आहे, तोच दुसरा स्वाद आहे. त्या दुसऱ्या स्वादाने पहिल्या स्वादाला अनुभवलंय, हे त्याचंच स्वरूप आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. म्हणजे तोच तो आहे. म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे, आमच्या लौकिकातल्या ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे? निखळ आहे. आणि त्या निखळ ज्ञानाच्या ठिकाणी आत्ता काय पाहिजे? डिमांड अँड सप्लाय. आत्ता डिमांड कशाची? ऐकणे, ऐकायला येत आहे. आता काय पाहिजे? स्वाद, घ्या स्वाद. आता काय पाहिजे? द्रष्टा, घ्या दृश्य, पहा. हे सगळं कुठे होतं आहे? त्या एका स्फुरणातच होतं आहे. जे स्फुरित होत आहे त्या स्फुरणामध्येच हे सगळं घडतं आहे. काही वेगळं त्याला करावंच लागत नाही, काही वेगळं त्याला असावंच लागत नाही. म्हणून आपण पहिल्या दिवशीपासून काय म्हटलं की शेवटी कुठं पोचतो आपण? अजातवादापाशी. अगा जे घडलेच नाही त्याची वार्ता पुससी काही. इथं जग जन्माला येत नाही, इथं काही होत नाही, तो त्याच्या ठिकाणी निवांत आपल्या स्फुरणामध्ये, त्याच्या बाजूनी त्यात काही फरक पडत नाही. म्हणून म्हटलं तत्त्वज्ञान समजून घेताना इकडनं उभारणी आणि इकडनं संहरणी. वरून खाली उतरायचं, खालून वरती जायचं. वरती जाताना शेवटी कुठे जाऊन बसतो आपण? वरती जाताना आपण त्या वस्तुमात्रापाशी जाऊन बसतो. बस. आता ह्याच्या पुढे का नाही त्यांनी सांगून टाकलं की त्याच्या मागे कार्यकारण संबंध संभवतच नाही. ते तो परमात्मा कशातून निर्माण होतच नाही, तो त्याच्या ठिकाणी स्वयंभू आहे. त्याचं स्वयंभूत्व कसं आहे हे समजण्याकरता तत्त्वज्ञान आहे. त्याला फाटे घालायला, छेद द्यायला तत्त्वज्ञान नाही. आधी समज ना. तत्त्वज्ञान सांगतं आम्हाला की बाबा रे, तू आधी मला समजून तर घे ना. समजून घेतल्यावर तुझे तर्क उभे कर. तुझ्या प्रत्येक तर्काला इथे उत्तर आहे. म्हणून त्यांनी सांगितलं बोलच बोल ऐकतो, नंतर स्वादच स्वादाची चव घेतो किंवा त्याचं चाखतो. का उजिवडे देखीजे उजेडा जेवी, किंवा उजेडाने उजेडालाच पाहावं अशी परिस्थिती असते. सोनिया वर्कल सोने जैसा, का मुखमुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. आता शब्द बघा कसे. इथे त्यांनी पहिल्यांदा म्हटलं पुत्र तू वटेश्वराचा. त्याची ओळख वटेश्वराचा पुत्र म्हणून पहिल्यांदा करून दिली. आता इथे काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जयापरी. म्हणजे मी आणि तू आपल्या दोघांच्या मध्ये अद्वैत आहे. जसं एका देहाचे दोन हात असावेत आणि त्या दोन हातांमध्ये काहीही केलेली कृती ही त्या देहाच्या पलीकडे जशी जाणार नाही. कारण कोणाशी आहे? कुणीतरी वेगळं आहे तेव्हा हस्तांदोलन होईल ना. इथे आपलेच दोन हात आपल्याच ठिकाणी आहेत, त्यांनी काहीच वेगळी क्रिया घडत नाही. असं म्हणाले तुझा आणि माझा संबंध आहे. मी बोलावं तू ऐकावं. ह्यात कसं आहे? असं आहे तळहातावर तळहात, की लगेच पुढची ओवी काय सांगितली की तू माझं बोलणं ऐकावं हे समजून घेण्याकरता तुला त्याचं अधिक स्पष्टीकरण देतो की परमात्म तत्वाच्या ठिकाणी बोलेची बोल ऐकीजे. तिथे बोलच बोलायला ऐकतो. म्हणजे आता कोण ज्ञानदेव नंबर 1 आणि चांगदेव नंबर 2 नाही. म्हणजे आत्मा नंबर 1 आत्मा नंबर 2 नाही. एकच आत्मा की जो ज्ञानदेव पण आहे तो चांगदेव पण आहे. आणि त्यामुळे म्हणाले ज्ञानदेव चांगदेव बोलत नाहीत. ते परमात्म तत्व जे सतत स्फुरित होत आहे त्या स्फुरणामध्ये आत्ता काय स्फुरण आहे? बोलण्यानी बोलणं ऐकायचं.
लगेच ओवीच्या अर्ध्या भागात काय, म्हणजे पाव भागात काय सांगितलं? स्वादेची स्वाद चाखीजे. स्वादानीच स्वाद आपल्याला चाखायचा आहे, खायचा आहे, तेव्हाच त्याची जाणीव घ्यायची. हे आम्हाला व्यवहारच झालं. भगवंताच्या समोर फक्त आता ही गोष्ट बोलली म्हणजे ते जे ज्ञानाचं स्फुरण आहे ते स्फुरण आम्ही काय समजायचं? स्वादा करता आहे. तेच ज्ञानाचं स्फुरण आम्ही काय समजायचं? बोला करता आहे. ते स्फुरण आम्ही काय समजायचं? उजेडा करता उजेड देणार आहे, प्रकाशा करता प्रकाश देणार आहे. म्हणजे आपण म्हणतो इथे काहीच नाही आहे, ते म्हणतात काहीच नाही. कसं? मागेच सिद्ध केलं आहे की काही तो करतो का करत नाही, ह्या सगळ्याच्या चक्राला आम्ही तर्काने सिद्ध केलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे की तो आहे का म्हटलं तर तुम्ही म्हणाले यात कुठेच तो दिसत नाही ह्या सगळ्या प्रकारांनी, पण त्याचं असणं असलेपणानीच आहे, ते काही नाकारता येत नाही. म्हणजे इथे त्याचं असलेपण जे आहे ती व्यवहारामध्ये आम्ही आमच्यापुरता विषय समजून घ्यायला म्हणतो आहोत की कुठलीही गोष्ट किती उपयुक्त आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम, की एक अँटीबायोटिक घ्या त्याचे परिणाम किती. ब्रॉड स्पेक्ट्रम, की एका अँटीबायोटिकमध्ये कितीतरी गोष्टी कव्हर होतात आणि ते इतक्या प्रकारचं आम्हाला औषध योजना करून बरं करतं. भगवंताला ब्रॉड स्पेक्ट्रम कसला? त्याच्याशिवाय दुसरा स्पेक्ट्रमच नाही. कारण सर्व पातळीवरती तेच आहे, फक्त आमच्या धारणेत आहे. म्हणून भावोही विद्यते देवो तस्मात भावोही कारण. भाव आहे, काय भावानी त्याला पाहतो आहे, भक्तीच्या भावाने तो तसा प्रकट आहे. आमच्या ठिकाणी भक्तीतले सुद्धा अनेक प्रकार आहेत, तसा प्रकट आहे. योगाच्या पद्धतीने पाहायला गेलो तसा प्रकट आहे, ज्ञानमार्गाने पाहायला गेलो तसा प्रकट आहे. सगुण मनुष्याला सगुणात प्रकट आहे. तो म्हणतो मला काय अडचण आहे? भगवंताला काहीच अडचण नाही. आपण आपल्याकडून त्याच्या पोटात खेळ करतोय एवढीच गोष्ट आहे. आपल्याला वाटतंय म्हणून आपण करतोय. आता इथे त्यांनी सांगितलं, इथे ज्ञानदेव आणि चांगदेव दोघांचीही नावं न घेता फक्त ज्ञानदेवाचा बोल घेतला आणि बोलावरून सगळं ज्याला आपण ज्ञानेंद्रियांचे विषय आहे म्हणतो ते सगळे विषय समोर घेऊन त्यांनी सांगितलं ह्या विषयामध्ये या जगात जे द्रष्टादृश्य दर्शन आहे आता आपण विसरायचं. 36व्या ओवीवर म्हणाले विसरून जा आता त्यातलं काही राहिलं नाही. इथे ना ज्ञानदेव बोलतोय ना चांगदेव ऐकतोय, यातलं काही नाही. आता सगळे कुठे आहेत? कापराच्या वडीत बसलेले आहेत आणि कापराची वडी कोण आहे? वटेश्वर आहेत. बस म्हणाले सोनिया वर्कल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. आता त्याला चक्रपाणी म्हटलंय. शब्द कसे वापरलेत बघा एक. अथवा जैसे सुवर्ण, ज्याप्रमाणे सोनं जे आहे त्याची तपासणी करायची आहे की किती कसाचं सोनं आहे, कसदार आहे की नाही. म्हणून काय करतो? कसोटी घेतो आणि कसोटीच्या दगडावरती सोनं घासलं जातं. म्हणजे सोन्याचं कसोटीला लावलं म्हणजे सोने पण किती निक्के पण आहे, किती शुद्ध आहे सोनं ते कळतं. तर म्हणाले ते त्या कसोटीवरती जेव्हा आम्ही सोनं त्याच्यावरती त्या कसोटीच्या दगडांनी परीक्षा करू तो कसोटीचा दगड कशाचा आहे? सोन्याचाच. ते म्हणाले कसोटी कशाची? सोन्याचीच. सोनिया वर्कल सोने जैसा, सोन्याच्या परीक्षेकरता कसोटी कशी आहे? सोन्याची आहे. का मुख मुखा हो आरसा, मुख पाहायचं आहे म्हणून आम्ही आरसा घेतला. काही आवश्यकता नाही आरशाची. ह्या मुखाला ह्याच मुखाने पाहायचं आहे. ह्याच्याकरता वेगळा आरसा समोर ठेवायचा आहे, प्रतिबिंब पाहायचं आहे आणि मग त्या प्रतिबिंबावरून भासमान असलेलं हे मुख पाहायचं आहे. काहीच आवश्यकता नाही म्हणाले. हेच मुख, ह्याच मुखाने, मुखच त्याला आरसा आहे, त्यांनीच तो पाहतोय. मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. तसं हे चक्रपाणी तुझा माझा संवाद म्हणाले. हे चक्रपाणी म्हणजे हे चांगदेवा, त्यांचं एक प्रसिद्ध नावही चक्रपाणी होतं. आणि विष्णू रूप असणार वैष्णव संप्रदायाचं करतायत ना त्या ठिकाणी टीका, भाष्य किंवा प्रसार प्रचार. त्यामुळे वैष्णव संप्रदायामध्ये विष्णू देवता जिला चक्रपाणी म्हटलेलं आहे की ते तिचं एक लक्षण आहे, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा तो विष्णू. तर शिवाची परंपरा आणि
त्याच्या शब्दाबरोबर विष्णू अद्वैत आहे. या दोघांमध्ये समन्वय आहे. म्हणजे इथे लगेच वादाला बसायचं काही कारण नाही. दोन विद्वानांनी एकदा चक्रपाणी म्हटलं आणि एका ठिकाणी शिव म्हटलं. आदितत्व म्हणजे मग आता हे शैव का वैष्णव काही अडचण नाही. विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंगच आहे, त्यामुळे समन्वयच आहे. अडचण कुठेच संभवत नाही. पण अडचणीच्या विषय निर्माण कसे होतात बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सांगणारा कोण आहे? आत्माच आहे ज्ञानेश्वराच्या रूपाने. ऐकणारा कोण आहे? आत्माच आहे चांगदेवाच्या रूपाने. त्यामुळे म्हणाले ज्ञानदेव म्हणतात, हे चांगदेवा, हे बोलणं म्हणजे आत्म्याचं स्फुरण आहे, त्याच्याशिवाय अन्य काही नाही. म्हणून म्हणाले आत्म्याची जी स्थिती आहे किंवा जे त्याचं स्थान आहे ते काय आहे? आत्म्याव्यतिरिक्त दुसरं काही नाही, हेच त्याचं स्थान, हीच त्याची अंतिम स्थिती. की त्याच्या अलीकडे उतरलात की तुमचे सगळे कवित्व सुरू करा म्हणाले. पण त्याच्यापाशी जाऊन पोचलात की त्याच्याशिवाय दुसरं काही संभवत नाही. म्हणजे आगाजे घडलेची नाही, त्याची वार्ता पुससी काही. म्हणून हीच गोष्ट आता तुला पुढे सांगतो म्हणाले. अजून त्याच्याकरता दृष्टांत थांबले नाहीत. या एकाच गोष्टी करता की अद्वैत कसं आहे, एकरूपता कशी आहे की बोलणं ऐकतं आहे, खाणं अनुभवत आहे, उजेड अनुभवत आहे. आता सांगतायत ते म्हणाले सोन्याचं झालं. सोन्याला कस लावायला सुद्धा पुन्हा कसोटीचा दगड म्हणजे दगड नाही, सोनंच आहे. म्हणाले गोडी आहे आपुली गोडी, घेता कायन माये तोडी, आम्हा परस्परे आवडी, तो पाहू असे. म्हणाले इथे दृष्टांत कशाचा दिला त्यांनी? गोडी आहे आपुली गोडी. म्हणजे म्हणाले की गोडी जिच्या ठिकाणी आहे, आपण धरू गुळाच्या ठिकाणी गोडी आहे. आपल्याला खरं तो दृष्टांत तिथे पोचतच नाही. व्यवहारात आपण गुळाची गोडी घ्यायची तर आपण तोंडात टाकतो आणि गुळ खातो. पण आता इथे परमेश्वराच्या ठिकाणी म्हणजे त्या वस्तूच्या ठिकाणी, परमात्मा वस्तूच्या ठिकाणी, परमात्मा वस्तू काय करते? गोडी आहे आपुली गोडी, घेता कायन माये तोडी. म्हणाले गोडी आपल्या ठिकाणी अनुभवताना तुझ्या माझ्या आवडीचा जो संबंध आहे तो कसा आहे? म्हणाले हा नुसता बोलण्याचा व्यवहार आहे की तू आणि मी हा आपला संबंध. म्हणजे म्हणाले जशी गोडी आपल्याला आपल्या ठिकाणी अनुभवते तशीच म्हणाले हे आपलं एकमेकांशी असणारा संबंध आहे, हा जो आपला परस्पर व्यवहार आहे तो कसा आहे? म्हणाले ह्या गोडीसारखा आहे की तू आणि मी हे शब्द आहेत त्याच्यामध्ये अनुभवण्यासारखं वेगळं काही नाही, एकच परमात्मा वस्तू आपल्याला अनुभवते. म्हणून आम्हा परस्परे आवडी, तो पाहू असे. तर म्हणाले आमच्या दोघांच्या ठिकाणी जी आवड आहे त्या गोडीची गोडी आहे म्हणाले. आम्हाला आमच्या दोघांची आवड आहे असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा काय अर्थ आहे? काही अर्थ उपलब्ध होतो. आपण आता म्हटलं तसं की शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प, हा विकल्प आहे. काय आहे? गोडीला गोडी म्हणताना तू आणि मी गोडीने भरलो आहे आणि म्हणून मला तुझी गोडी आहे. म्हणाले एकदा द्वैत बोलतो एकदा अद्वैत बोलतो, ह्याला अर्थ नाही. गोडी जी आहे, गोडी हा दुसरा पदार्थ त्याच्याजवळ नाही. एका गोडाने दुसऱ्या गोडाला बोलवावं असंही नाही. म्हणजे गुळ आहे आणि गुळ म्हणाला बा हे सारखी याचीच गोडी घेऊन कंटाळाला. साखरेला म्हणाला चला एकदा तुमची गोडी घेऊया, मधाला म्हणाला चला एकदा तुमची गोडी घेऊया. म्हणाला असं नाही होत. ही जी गोडी आहे ही गोडीच अद्वैत आहे. म्हणजे ह्या गोडीचे दोन गोड असे प्रकार होत नाहीत. म्हणजे हे गोड पण कसं आहे त्याचं त्याच्याच ठिकाणी आहे. म्हणजे परमात्मा जो आहे ते अत्यंत मधुर असं जे काही आहे त्याचं माधुर्य, त्याची मधुरता मधुरच आहे तो आणि मधुर होऊनच आपल्या ठिकाणी चाखतोय. तसे ज्ञानदेव म्हणतात तुझ्याविषयी मला किती प्रेम आहे. म्हणाले चांगदेवा तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, तू आणि मी एकच आहोत. पण हे असताना आपल्या दोघांचं जे ऐक्य आहे हे सांगताना ज्ञानदेव आणि चांगदेव शब्द पाहिजेत कशाला?
हे शब्दच राहत नाहीत म्हणाले. ह्या शब्दांचे उच्चारच राहत नाही. तू म्हणून मौन, मौन व्याख्यान आहे. बोलताच येत नाही काही. व्याख्यानाकरता जर काही उपलब्ध असेल तर मौनच उपलब्ध आहे. काय बोलणार? नाहीतरी व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याला विचारतो, पक्वान्न केलं आहे, श्रीखंड कसं झालं आहे हो? चांगलं गोड आहे ना? काही आंबट नाही झालं? तो म्हणतो नाही. कसं झालं आहे? सुंदर झालं आहे. कसं झालं आहे? नाही नाही, अगदी एकदम जमलं आहे, उत्तम जमलं आहे, माझ्या चवीचं. पुढं काय? व्यवहारात सुद्धा त्या गोडाला, श्रीखंड चांगलं गोड आहे ना, विचारणाऱ्याने विचारलं, हो गोड आहे, संपला विषय. तो म्हणतो आता ह्याच्या पुढं काय सांगू? तुमच्या श्रीखंडाचा आस्वाद मी घेतोय. व्यवहारात सुद्धा तन्मात्रांची मर्यादा आपल्याला कळते की शब्दामध्ये गोडी सांगितली, कोणी सांगितलं अहो हे साखर गोड आहे म्हणता, तुम्ही गुळ गोड आहे म्हणता, मग मध कसा असतो? म्हणतो कसा सांगणार हो, तुम्ही खाऊन बघा. कारण मधाची गोडी तुम्हाला कशी सांगू? त्याचं कारण असं आहे की व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला इतकी अभिव्यक्ती झाली तरी सुद्धा जे परमात्म तत्व त्या ठिकाणी कारणरूपाने आहे ना, त्याच्या अभिव्यक्ती आपल्याला करता येत नाही. आपला देह आहे, आपल्या देहामध्ये सर्व अवयव आहेत. आपल्या देहामध्ये आकाशाच्या मारे आम्ही कल्पना केला, मूर्ध्नी आकाश आहे, हृदय आकाश आहे. मग त्या हृदयाकाशाचं काय महत्त्व, त्या मूर्ध्नी आकाशाचं काय महत्त्व, असं मूर्धन्य स्थानावरती आहे, असं आहे. त्याच्यामध्ये इतक्या प्रकारांनी कुंडलिनी योगाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काय काय भरून आहे. नाही तर सहस्रार चक्राच्या रूपाने त्या ठिकाणी शिव कसा राहिला आहे, तो कसा अर्धवट अपेक्षेने थांबलेला आहे की त्याला अजून तिथे शक्तीची भेट झाली नाही. आणि त्यामुळे देहामध्ये या दोन तत्वांना वेगवेगळं केलं आहे. आणि मग ते दोन वेगवेगळी तत्त्व तिथे भेटतात. तर कुठे आपण म्हणतो हृदयाकाश एवढं व्यापक आहे की आम्हाला हृदयाच्या आत एवढीशी जागा नाही टिचभर सुद्धा, पण आम्हाला आकाश म्हणजे आकाशा इतकं व्यापक दिसतं. तिथे काय स्वरूप आहे, तिथे परमात्मा कसा विराजमान. अहो सगळं बोललो तरी देहामध्ये परमात्मा आहे कुठे असं विचार, तसं काही सांगता येत नाही बा की अमक्या एका ठिकाणी हात लावला की इथे परमात्मा दिसणार आहे, असं नाही आहे. सगळ्या शरीरात तो चैतन्य रूपाने भरून राहिला आहे. तर म्हणाले देहामध्ये असा जेव्हा तो भरून राहतो त्यावेळी म्हणाले त्याला वेगळी उपमाच देता येत नाही. ज्ञानदेव म्हणतात की तसं व्यवहारात सुद्धा जर आम्हाला काय मैत्री आहे असं कोणी म्हटलं तर आपण म्हणतो हो आहेच, आमची आज 50 वर्षाची मैत्री आहे. असं आपण म्हटलं की मग तुमची मैत्री आहे तरी कशी? आता कशी म्हणजे तो काय सांगणार? कारण मैत्री मैत्री आहे. अगदी तसंच आहे इथे. परमात्म्याच्या ठिकाणी गोडीचा अनुभव गोडी म्हणून घेतो. गोडी गोडीच आहे. ज्ञानदेव म्हणतात की अरे चांगदेवा, आम्हा परस्परे आवडी, तुला माझी मला तुझी आवड आहे, पण तो पाहू असे. पण म्हणजे कसं सांगणार? त्याचं स्वरूप सांगणार कसं? म्हणाल तिथे दुसरा पदार्थ आहे का कुठे? पाहू असे काही वेगळे आहे का? काही नाही. पाहावं त्यांनी की कसं आमचं प्रेम आहे हे बघायला कुणी दुसरा पाहिजे ना, नाहीच आहे म्हणाले. आणि ज्ञानदेव म्हणाले तू माझ्यापासून मी तुझ्यापासून तरी कुठं वेगळा आहे? जी आमची आवड आहे ती त्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणीच आहे. सखया तुझे नि उद्देशे. आता त्याला सखा केला चांगदेवाला चक्रपाणी नंतर. ते म्हणतात सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हासे. का उल्हासे म्हणाले? थोडी अभिव्यक्ती केली सांगायला, आम्हाला कळायला. कारण त्याला सखया केला. त्याची जी भक्ती आहे कळते ज्ञानेश्वरानं इथे बसून की तो किती भारावला आहे ज्ञानेश्वरांच्या सामर्थ्याने. आणि म्हणून त्याची भक्ती कशी झाली आहे? सख्यत्वाची झाली. मोठा आहे तो, 1400 वर्षाचा आहे, इतका ज्ञानी आहे, इतका अधिकारी आहे. ज्ञानदेव त्याला दास म्हणत नाहीत, त्याला सखा म्हणतात. म्हणतात माझ्या बरोबरीच आहेस. आणि आत्मतत्वाच्या ठिकाणी कोण लहान आणि कोण मोठं आहे? आमच्यामधला जो भाव आहे तो सख्यत्वाचाच आहे. आणि त्यामुळे म्हणाले सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हासे. असं वाटतं का तुला की ह्या देहाने राहतोय आपण इथे, तर तुला तुझ्या देहाने पाहावं असं मला वाटत नाही. वाटतं म्हणाले भेटावया जीव उल्हासे. जीवाच्या ठिकाणी पुष्कळ उल्हास आहे की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे
पण कशाला घाबरतो? कारण माझ्या देहाने येऊन तुझ्या देहाला भेटावं ह्याचा उल्हास जो अंतःकरणामध्ये आहे, त्या उल्हासाने जर मी तुला भेटायला आलो आणि तू मी भेटलो, तर आज ह्या क्षणी तू जिथे आहेस आणि मी जिथे आहे त्या ठिकाणी आमची भेट सिद्ध आहे. आज आम्ही दोघे एकमेकांना भेटलेलेच आहोत. तुझ्या माझ्यात अंतरच नाही आहे. आपण सतत एकमेकांची भेट घेत आहोत. जेव्हा दोन देह पाहून आम्ही भेटायला येऊ, संपली ती सिद्ध भेट. तू माझ्याशिवाय नाहीस, मी तुझ्याशिवाय नाही, अशी ती भेटच नाही राहिली. कारण आम्ही दोघे तिथे अद्वैत भावात, तू तुझ्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी असलो तरी आम्ही दोघे एक आहोत. एका कापराची वडी आणि त्या वडीचे दोन अंश, त्यातले दोन कण असे आहोत. आणि जेव्हा चांगदेव आणि ज्ञानदेव एकमेकांना भेटतील त्यावेळी काय होईल? कोणतं तरी एक नातं होईल. आपण एकमेकांशी भेटू, आपलं प्रेम आहे ते आपण व्यक्त करू. पण म्हणाले त्या अभिव्यक्तीला द्वैत पाहिजे. आणि अभिव्यक्ती करता द्वैतात आपण शिरलो की ही अद्वैतातली आमची कायमस्वरूपाची सिद्ध भेट आहे. ती सिद्ध भेट काय होईल? ऐशिया भिये संपेल. आणि ती संपली की ती संपू नये ह्याकरता मी घाबरतो. ऐशिया भिये, ज्ञानदेव म्हणतात की मी त्याला घाबरतो. म्हणून चांगा आणि ज्ञानदेवा तुमची जी भेट आहे ना ती फोल होईल. अशा द्वैतामध्येच आम्ही भेट घ्यायला गेलो तर म्हणून ही संभवत नाही रे बाबा. ज्ञानदेवानी चांगदेवाला भेटावं हे संभवत नाही. म्हणजे केवळ शरीराने आपण एकमेकांकडे जावं असा त्याचा मागचा एवढाच अर्थ नाही आहे. त्याच्या मागचा अर्थ ज्ञानदेव म्हणतात की तू आणि मी अंतरंगामधनं भेटलेलेच आहोत आणि आमचं दोघांच्या अंतरंगामधलं अद्वैत आम्ही अनुभवायचं आहे. एकत्र आलो तरी अनुभवायचं आहे. समजा आलो देहाने एकत्र तरी सुद्धा काय होणार आहे? जर अंतरंगातली भेट कायम आहे तर दोन देह आहेत का एक देह याचा प्रश्न कुठे येतो? त्या ठिकाणी फक्त अंतरात्म्याच्या पातळीवरती भेटले पाहिजे. आणि म्हणून ती जी भेट आहे ती अंतरात्म्याच्या पातळीवरती होईल. आणि त्यासाठी जर आम्ही धरली नाही भेटीची उत्सुकता किंवा भूमिका, तर काय होईल? तू मला मी तुला भेटावं ह्या भूमिकेवरून आपल्याला दोघांच्या ठिकाणी जो आज भाव उत्पन्न आहे अद्वैतामधला, जो मी तुला सांगितला आहे, जो तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल, जो माझ्या ठिकाणी उत्पन्न, तो राहणार नाही. आणि म्हणून म्हणाले घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन, तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमो लागे. म्हणाले अरे चांगदेवा, तुझं दर्शन घ्यायची जी माझ्या मनाची इच्छा आहे, त्या इच्छेमुळे काय होईल? आज ह्या क्षणी भेटायचं आहे ह्याच भूमिकेमध्ये मी आत्माकार होऊन राहिलो आहे. चांगदेव झालो म्हणजे काय झालो? मी आत्मस्वरूपालाच आलो, आणखीन वेगळं काही झालं नाही. आणि ते आत्माकार होणं जे आहे ते भेटीच्या व्यवहारामध्ये शिरावं असं वाटू देत नाही. ते म्हणतं कशाकरता भेटायला जायचं? अंतःकरणामध्ये भेटू अशी जी उर्मी आहे, किती सुंदर सांगितलंय बघा, की व्यवहाराच्या पातळीवरती मनुष्याची जी मैत्रसंबंधाची भावना आहे ती भावना अभिव्यक्त व्हायला माणसाला भेटावं असंच वाटतं. की त्या व्यक्तीशी भेटावं, चांगलं बोलावं, त्याच्याबरोबर राहावं. सहवास या प्रत्येक गोष्टी त्या मैत्रभाव वाढवणारे आहेत. ते म्हणतात हा उल्हास आहेच ना, हा उल्हास म्हणजे हा भाव आहेच ना. पण ह्या भावाकरता व्यवहाराच्या पातळीवर दोन देहांनी एकत्र यायची जरूर नाही. का जरूर नाही? कारण ज्या क्षणी ज्ञानदेव म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये हा उल्हास उत्पन्न होईल, तो ज्ञानदेवाच्या अंतःकरणात नाही उत्पन्न होणार, तो आत्मवस्तूच्या ठिकाणी उत्पन्न होईल. ज्ञानदेव तिथे चांगदेवाच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल. कारण का? माहीत नाही चांगदेवाचा अधिकार आहे की नाही. ज्ञानदेव देतील चांगदेवाला तो अधिकार. आणि मग चांगदेवाच्या अंतःकरणामध्ये भाव काय निर्माण होईल? तेच स्फुरण. म्हणजे आता त्या वस्तूच्या ठिकाणी, त्या परमात्म वस्तूच्या ठिकाणी, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी कोणतं स्फुरण येणार आहे? मैत्रभाव. म्हणून ते म्हणतात उल्हास आहेच, अडचण काय आहे? आपल्या दोघांच्या ठिकाणी आपल्या भेटीचा
आनंद आहे, भेटावं हा आनंद आहे, एकमेकांच्या जवळ असावं हा आनंद आहे. म्हणाले अडचण त्या आनंदाला काही नाही आहे. पण हा आनंद तुझ्या हृदयात नंबर 1, माझ्या हृदयात नंबर 2 असा येतच नाही. म्हणजे हा 1 नंबरचा चांगदेव, 2 नंबरचा ज्ञानदेव हे होतच नाही. म्हणाले हे जे होतं ते त्या आत्मतत्वाच्या पातळीवर स्फुरण होतं. ठीक आहे, आता तिथे जेव्हा आत्मतत्वाच्या पातळीवर होतं असं आता आपण आपल्या बाजूनी वरती म्हणजे आपण संहरणीमधून परमात्मा तत्वापाशी गेलो आणि आपण हा अनुभव सांगितला. आता उलटा उभारणीच्या पातळीवर वरून खाली उतरलो. तिथे काय झालं? तुझ्या अंतःकरणात तेच परमात्मा तत्व आहे, माझ्या अंतःकरणात तेच परमात्मा तत्व आहे. ही दोन्हीही परमात्मा तत्व एकाच पद्धतीने स्फुरण पावणार आहेत. तुझ्या देहात तिथे तेच आहे, माझ्या देहात इथे हेच आहे. माऊली म्हणतात त्यामुळे आपल्याला उल्हासाला अडचण नाही. अद्वैत काही भावाला नष्ट करायला सांगत नाही. अद्वैत काही लौकिकामध्ये ही व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेत शब्द आहे ना, ह्या शब्दामध्ये यायचं आहे ना. ते देह ह्या जगात विद्यमान आहेत ना, मग त्या जगामध्ये जरी सगळा व्यवहार या जगातला त्यांचा आत्मतत्वावर चाललेला असला तरी सुद्धा तो कळवून कसा घ्यायचा? तत्वज्ञानाची एवढीच भूमिका लक्षात ठेवायची की आम्हाला त्या दोन्ही पातळीवर तत्वज्ञान समजून घेता आलं पाहिजे. परब्रह्माच्या बाजूनी आम्ही पाहिलं तर काय घडेल आणि इथे जगाच्या बाजूनी पाहिलं तर काय घडेल? जगाच्या बाजूनी तेच घडेल. दोनही अंतःकरणामध्ये आत्म्याचं जे स्फुरण तिथे आहे तेच इथे असेल. अडचण काय आहे? कारण आपण आत्तापर्यंत त्या 36 ओव्यांमध्ये हेच सांगितलं की त्याच्याशिवाय दुसरं काही स्फुरित होत नाही, तेच आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबू आणि उद्याला विषय पुढे घेऊ.